अग्रवाल साहेब बोला, चालू करा. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, पुरवण्या मागण्यांच्या आरोग्य 124 बाब क्रमांक 126 या विषयांवर त्या ठिकाणी मी बोलण्यासाठी उभा झालेलो आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात धुळे शहरात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी भरतं. त्याच्यासाठी आम्ही गेल्या वर्षभरापासून मागणी करत आहोत. काही पेवर ब्लॉक, काही रस्त्यांसाठी त्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठवलेला आहे अध्यक्ष महोदय. तर तो प्राधान्याने घ्यावा, कारण की धुळे शहर हा 7 नॅशनल हायवेला लागून असलेला शहर आहे आणि अपघाताचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर आहे. शहरात मेडिकल कॉलेज आहे, त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल आहे, परंतु त्या ठिकाणी सिटी स्कॅनची सोय नाही, डायलिसिस सेंटरची सोय नाही, MRI नाही. तर या सर्व गोष्टींची आम्ही मागणी वारंवार त्या ठिकाणी केलेली आहे. तरी अध्यक्ष महोदय, शासनाला माझी मंत्री महोदयांना विनंती असेल का त्यांनी या सर्व गोष्टी पुरवणी मागणीमध्ये आमच्या धुळे शहराचा विचार करावा. तसंच अध्यक्ष महोदय, नियोजनाच्या विषयावर धुळे शहराला 7 नॅशनल हायवे लागून आहेत अध्यक्ष महोदय, आणि 2 राज्यांची बॉर्डर असलेला हा धुळे शहर आहे. या ठिकाणी ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर आहे. तर नियोजनच्या माध्यमातून लॉजिस्टिक पार्क याची मागणी सातत्याने आम्ही त्या ठिकाणी करत आहोत अध्यक्ष महोदय. तरी लॉजिस्टिक पार्क हा सुद्धा आपल्या या माझ्या पुरवणी मागणीमध्ये याची मी मंत्री महोदयाकडे, मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी करत आहे अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, नियोजनच्या माध्यमातून आताच जसं युपीला कुंभमेळावा झाला आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, तसंच नाशिकला सुद्धा कुंभमेळावा आहे आणि धुळे शहर हे नाशिक पासून अत्यंत जवळ असलेलं मोठं शहर आहे अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी आमच्याकडं एअरपोर्ट आहे, परंतु धावपट्टी वाढवण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा नियोजनच्या माध्यमातून एक विषय त्या ठिकाणी पुरवणी मागणीत आला पाहिजे अध्यक्ष महोदय. आमच्याकडे 4 लेनिंगचे 4ही बाजूला रस्ते झालेले आहेत, परंतु त्या ठिकाणी जे सर्व्हिस रोड आहेत त्या सर्व्हिस रोडचा मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आहे. तरी ते नियोजनच्या माध्यमातून प्लॅनिंग करून, प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे सुद्धा पुढे केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर धुळ्याला होणार आहे अध्यक्ष महोदय कुंभमेळाव्यासाठी. त्याचंही नियोजनच्या माध्यमातून काही जागा हे करून त्या ठिकाणी शासनाने याचाही विचार करावा. एवढीच माझी विनंती अध्यक्ष महोदय. आपण या ठिकाणी मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो. राणे साहेब.